नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र पाटील. मित्रांनो, आज आपण आलो आहेत होडकर ब्रिजजवळ आलेलो आहेत. मित्रांनो, तुम्हाला ते होडकर ब्रिज पुण्यात एक खडकी, तर दुसरं म्हणजे ना आपण म्हणू शकतो की येरवाडा याला जोडणारा हा ब्रिज आहे. तर बऱ्याच वेळ काय माहिती आहे का, लोकांनी आपल्या यूट्यूबवाल्यांनी एवढा बदनाम करून ठेवलेलं आहे इथं की म्हणतात की इथं रात्री थोडी वेगळी असं ॲक्टिव्हिटी होते किंवा त्यांना भूत वगैरे दिसतं, लेडीजचं भूत वगैरे दिसतं. तर हे तुम्हाला दिसतंय का मागं हा जो ब्रिज आहे, या ब्रिजच्या खाली रात्री काहीतरी त्यांना वेगळं काहीतरी दिसतं, किंवा हा जो ब्रिजच्या वरती आहे रात्री जो कोणी एकटं माणूस असेल, अमावस्या किंवा आपण म्हणू शकतो अमावस्या किंवा पौर्णिमा असेल, तेव्हा कोणतरी एक लेडीज वगैरे येते, ती आडवी होते, ती पुढं तुम्हाला जाऊ देत नाही किंवा ती गायब होते असं म्हटलं जातं. मित्रांनो, याच्यावर मी पहिले ऑलरेडी 1-2 यूट्यूबला व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. मला तर काही दिसलं नाही आहे, कारण मी रात्री पण आलेलं आहे, मला बी काही दिसलं नाही. दिवसा पण आलेलं आहे, अमावस्या पौर्णिमा त्या दिवशी पण आलेलं आहे, मला ते काही दिसलं नाही. मित्रांनो, इथं दिसतं ना तर सर्व ते नशा करणारे लोक मला दिसत असतात आणि वेगवेगळे दिसत असतात, तसं काही नाही. तर चला, तर या ब्रिजच्या आजूबाजू आज फिरणार आपण बघणार आहोत इथली वास्तुस्थिती काय, किंवा इथं काय कारण आहे की असं म्हटलं जातं. मित्रांनो, हा जो ब्रिज आहे ना फार जुना आहे. होळकरकारी मित्रांनो हा ब्रिज आहे, खूप सुंदर हा ब्रिज आहे. याच्या खाली जी नदी वगैरे वाहते मित्र तुम्हाला दिसत असते, त्याच्यावर जलपर्णी आलेली आहे. तर काय असतं, नदीच्या जेव्हा तुम्ही साईडला येता ना तेव्हा तुम्हाला मित्रांनो असं दिसतं ना की रात्रीच्या वेळी की काहीतरी हालचाल वगैरे होत असते नदीत. मासे असतात, काही प्राणी असतात, ते नदीच्या आसपास फिरत असतात रात्रीच्या वेळी. तर लोक असं थोडंसं कन्फ्यूज होतात की इथं काहीतरी हालचाल होते. मागं पण एक बाहेर देशची यूट्यूबर आली ती आणि तिने काहीतरी वेगळंच सांगते, ते मशीन वगैरे घेऊन आली ती, तिच्याकडं जे काही छोटे छोटे तिच्यावरती काम करते ते घेऊन आली ती. तर तिने पण काहीतरी एक पॉझिटिव्ह निकाल दिला होता. म्हटलं ते असं म्हणत होती की तिथं असं आहे, तसं आहे, तसं आहे, असं आहे. मित्रांनो, होडकर ब्रिज हा एवढा दिवसभर एवढा गजबजलेला परिसर आहे, रात्री पण असं गजबजलेला असतो, पण काय माहीत की लोकांना इथं काहीतरी वेगळं दिसतं. चला तर मित्रांनो, इथं आपण असं फेरी मारणार आहोत, बघणार आहोत की इथं काय आहे. असं म्हटलं
जसे काढून मित्रांनो. तुम्हाला दिसतंय का आज तो ब्रिज. आता इथं बघा कार वगैरे चालू आहे. रात्री इथं कोणतरी आडवं येतं म्हणे असं म्हटलं जातं. आणि लोक जेव्हा घाबरतात ना, हे तुम्हाला दिसते का ब्रिजच्या खाली इथं खाली काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी होते असं त्यांचं म्हटलं जातं. अमावस्या असेल किंवा अदर दिवस असेल असं त्यांचं म्हटलं जातं मित्रांनो. जेव्हा या ब्रिजच्या तुम्ही पलीकडं जावाल ते एक सुंदरसं म्हसोबाचं मंदिर, तिथं मगाशी मी दर्शन घेतलं. दिवसभर भाविक वगैरे येत असतात, रात्री पण येत असतात. आणि पुढं दिसतं मित्रांनो हे सर्व आर्मीचा एरिया आहे. त्यामुळे ही गोष्ट सांगणं असं वावगं ठरतं की इथं काहीतरी आहे किंवा कोणतरी सांगतं आहे म्हणून आपण ते घेऊन फिरायचं हे माझ्या मनाला पटत नाही. कारण मी रात्री पण आलेलो आहे, इथं बरीच व्हिडिओ मी बनवलेली आहेत. नंतर मी म्हणू शकतो दिवसा पण येऊन दुपारी काहीतरी विचित्र घटना करत असेल तर असं काही नाही आहे मित्रांनो. इथं तुम्ही आले ना तर तुम्हाला नशा करणारी लोक आणि दुसरी म्हणजे कपल्स वगैरे दिसतात जास्त. बाकी तर बदनाम करून ठेवलेले. हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हा ब्रिज आहे बरोबर. हा ब्रिज आहे. ब्रिजच्या खाली तुम्हाला जलपर्णी दिसत असेल. मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे मित्रांनो. ही दरवर्षीप्रमाणे असते कारण पाण्यात मित्रांनो ही वाढलेली असते तुम्ही पाहू शकता. आणि इथं सुंदर असा एक घाट पण बनवला गेलेला आहे की दिवसाला फिरण्यासाठी वगैरे. आता तुम्हाला मी ब्रिज दाखवतो. हे बघा ना किती जुन्या प्रकारचा ब्रिज आहे तुम्हाला दिसत असेल. हा बघा याच्यावर थोडं नंतर डागडोगी वगैरे केली गेलेली आहे. इथं गार्डन वगैरे बनवली गेलेली आहे व्यायाम करण्यासाठी सुंदरसं पाहू शकता तुम्ही. बघू शकता हे बघा तुम्ही हा घाट आहे आणि या घाटाजवळ तुम्ही पाहू शकता मित्रांनो दिवसाला वर्दळ किती असते. हा रस्ता बघा किती चाललेला असतो.